ठाणे महानगरपालिकेत यंदाही शिवसेनेचा भगवा कायम राहणार असल्याचा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला। महापौर पदासाठी शर्मिला पिंपळकर तर उपमहापौर पदासाठी पाटील यांचे अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली। मागील काळात जशी बिनविरोध निवडीची परंपरा राहिली आहे ती यंदाही कायम राहील असा विश्वास व्यक्त करत ते आलेलेच आहेत असं सूचक वक्तव्य खासदार म्हस्के यांनी केलं। आजचा दिवस आनंदाचा असला तरी दादा यांच्या निधनामुळे कोणताही आनंद व्यक्त केला जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अर्ज भरण्यापूर्वी दादांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवसेना भाजपा युतीची सत्ता ठाण्यात कायम राहणार असून अंतर्गत बाबी योग्य वेळी समोर येतील असंही ते म्हणाले। काही औपचारिक प्रक्रिया बाकी असून त्या लवकरच पूर्ण होतील। पहिल्या महासभेत पदांची अधिकृत नेमणूक होईल आणि लवकरच याबाबत स्पष्टता येईल असंही त्यांनी नमूद केलं। शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 32 वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजप युती म्हणून या वर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवलेले आहे। आणखी 5 वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे। आणि आज शर्मिला पिंपळकर गायकवाड यांचा शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत, त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला आहे। आणि मला वाटतं की दुसऱ्यांदा मागच्या वेळी सुद्धा बिनविरोध एकही अर्ज महापौर आणि उपमहापौर करता भरला गेला नव्हता। तीच परंपरा यावर्षी सुद्धा तीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील। आलेल्या जमा आहेत। आम्ही आतापर्यंत केलेलं काम आणि कामाची पोचपावती या ठिकाणी ठाणेकर जनतेने दिलेलं आहे। आज मोठा आनंद आम्ही व्यक्त केला असता, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचं जे दुर्घटना होऊन जो निधन झालेलं आहे त्यामुळे हा आनंद व्यक्त या ठिकाणी आम्ही करत नाही आहोत। दुःखाची चादर त्या झालर त्या आजच्या सोहळ्याला आहे। परंतु शासनाने ज्या काही जाहीर केलेल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे त्या आम्ही पूर्ण केल्यात। नगरसेवकांचे महापौर आणि उपमहापौरांचे फॉर्म भरण्या अगोदर आम्ही अजितदादा यांना शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक यांच्या वतीने श्रद्धांजली सुद्धा आम्ही अर्पण केलेली आहे। किती वर्षासाठी